शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्ह कुणाचे यावर आज सुप्रीम कोर्टामध्ये अत्यंत महत्त्वाची सुनावणी पार पडलेली आहे। सरन्यायाधीश सूर्यकांत, न्यायमूर्ती जयमाला बागची आणि न्यायमूर्ती व्ही मोहना यांच्या त्रिसदस्यीय खंडपीठासमोर उद्धव ठाकरेंच्या पक्षाचे वकील कपिल सिब्बल यांनी अत्यंत आक्रमकपणे युक्तिवाद केलेला आहे। केवळ आमदारांचं संख्याबळ म्हणजे मूळ राजकीय पक्ष नव्हे असा मुद्दा त्यांनी मांडलेला आहे। आमदार एकत्रित सुरतला गेले आणि त्यानंतर ते गुवाहाटीला गेले, हा योगायोग नव्हता, सर्व पूर्वनियोजित होतं अशी सुद्धा बाजू कोर्टात मांडलेली आहे। हा मुख्य मुद्दा मांडतानाच कपिल सिब्बल यांनी विधानसभा अध्यक्ष आणि निवडणूक आयोगाच्या भूमिकेवर सडकून टीका केली आहे। 1.5 तासांच्या युक्तिवादानंतर आजची सुनावणी संपली आहे। उद्या दुपारी 2 वाजता या प्रकरणावर पुन्हा पुढील सुनावणी होणार आहे। आज नेमकी काय सुनावणी झाली त्यावर एक नजर टाकूया। उद्धव ठाकरे शिंदेची नेते म्हणून निवड केली होती। सगळ्या नियुक्त्या ठाकरे पक्षप्रमुख झाल्यावरच करण्यात आल्या। आयोगाला सर्व कायदेशीर बाबी सादर करण्यात आल्या होत्या असंही कपिल सिब्बल यांनी युक्तिवादात म्हटलं। कोणतंही आणि परिच्छेद 2 जे संविधानामध्ये आपलं आहे हे सगळे डिस्क्वालिफाय होतील, हे सगळे बरखास्त होतील। शिवसेनेचं चिन्ह आणि मूळ शिवसेना ही त्यांच्याकडे अत्यंत बेकायदेशीरपणे सोपवलेली आहे। कोणताही नियम, कोणताही कायदा आणि कोणतंही संविधानातलं कोणत्याही सेक्शननुसार काम झालं नाही, हे आज कपिल सिब्बल यांनी मुख्य न्यायाधीशांच्या पीठापुढे मांडले। विधानसभा अध्यक्षांची महत्त्वाची जबाबदारी होती, पण त्याचा हळूहळू होईल। आपण बघतोय सर्वजण एकाच हॉटेलमध्ये थांबलेले होते। या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंनी बैठक बोलावली होती। सुरू होईल अनिल देसाई उद्या दुपारी 2ला आज काही व्यवस्थित मुद्दे मांडण्यात आले। त्यांनी समोर न्यायाधीशांनी सुद्धा त्या प्रकारचा प्रतिसाद दिला। त्यांनीही काही गोष्टी विचारल्या, त्याचं स्पष्टीकरण देताना व्यवस्थितरित्या तर्क मांडत कपिलजींनी पक्षाची बाजू मांडलेली आहे। आमची जी काही याचिका प्रलंबित आहे सर्वोच्च न्यायालयामध्ये, त्याची सुनावणी आता उद्या दुपारी पुन्हा पक्षाच्या बहुमतावर पण विचारणा करण्यात की बहुमत पण तपासावं लागणार आहे। पक्ष, ओरिजिनल पार्टी आणि लेजिस्लेटिव्ह पार्टी याच्यामधला फरक हा कशा रीतीने आहे, वेगवेगळ्या पद्धतीने तो अधोरेखित करण्यात आला। आणि ओरिजिनल पक्षाचे जे अधिकार आहेत की कुठचंही पाऊल घेताना, कुठचीही नेमणूक विधिमंडळाच्या पक्षाच्या नेमणुकीसंदर्भात सुद्धा पक्षाच्या असलेल्या घडणीमध्ये पक्षाने ठरवलेल्या चौकटीमध्येच त्या होतात आणि त्याला मान्यता ही सर्वस्व सगळ्यांची मान्यता असते। त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी कशा रीतीने उल्लंघन करून बाकीच्या गोष्टी करून सादर करण्यात आल्या आणि सगळ्या टिप्पणी त्यांनी दिलेल्या आहेत। सुभाष देसाई विरुद्ध जी केस होती त्या सुभाष देसाई केसचे दाखले देत कोर्टानेही त्या गोष्टी मान्य केल्या की यामध्ये अशा रीतीने या गोष्टींचं उल्लंघन आहे। कपिल सिब्बल जी ने आज जिस तरह से हमारे युक्तिवाद जो सुप्रीम कोर्ट में हुआ उसको कल दोपहर को 2 बजे कंटिन्यू होगा। कई मुद्दे इसमें आए कि ओरिजिनल पार्टी और लेजिस्लेटिव पार्टी इसमें क्या फर्क है, और जो ओरिजिनल पार्टी की जो एक जिम्मेदारी रहती है, उसका जो एक भूमिका रहती है वो लेजिस्लेटिव पार्टी से कई ज्यादा रहती है। इस बात को तर्क के साथ में वो कपिल सिब्बल जी ने आज सर्वोच्च न्यायालय